श्रीराम मित्रांनो, जय बजरंग। तर आज आता आम्ही करतोय, मम्मीला मी मदत करतोय थोडी। भाजी आणली, मेथीची भाजी, ती निवडण्याचं काम चालू आहे। ठीक आहे, थोडीफार मदत करतो मी आईला, नाही केली तर मग विषय गंभीर होऊन जाईल ना, माहिती आहे ना तुम्हाला। कारण की मग असं होऊन जाईल की बायकोला मदत करतो आणि आईला नाही, विषय वेगळा होऊन जाईल तो। त्यासाठी आता चाललंय मदत करणं। तर एक मिनिट, मोबाईल सेट करून घेतो। बच्चू उठलाय आता, तर फीडिंग चालू आहे त्याची। ठीक आहे, त्याच्यानंतर म्हणजे ऑइल मालिश जी म्हणतात ना, तर ती आजी करणार आहे। आंघोळीचा अजून आज नाही, उद्या त्याची आंघोळ असेल। उद्या म्हणजे 26 जानेवारीच्या दिवशी। पण मी ऑफिसला असेल, त्यासाठी मला त्याची काही व्हिडिओ बनवता येणार नाही। पण ऑफिसला आपण बघू काय होतं काय नाही, उद्याचा दिवस कसा असतो ऑफिसचा ते नक्की मी तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा, बघायला भेटेल तुम्हाला उद्याचा काय आहे तो सीन। आता लवकर लवकर निवडून, आणि आज मेथीचे लाडू पण होणार आहेत, ते पण दाखवतो तुम्हाला। आई एक नंबर मेथीचे लाडू बनवते। रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा, मी आईला सांगतो रेसिपी कशी आहे, काय नाही। सकाळमध्ये मस्तपैकी बाजारात जाऊन सकाळी 8 वाजेला 8 साडेआठला गेलो आणि तिथून मस्तपैकी हिरवागार भाजीपाला असा घेऊन आलो। पहिल्यांदा मी माझ्या लाईफमध्ये एवढा भाजीपाला स्वतः घेऊन आलोय। याच्या अगोदर माझी वाईफ जायची, पण आता ते पॉसिबल नव्हतं म्हणून मी गेलो। थोडं जास्त रेट लावले राव, दुःख होतं त्याच्यात, पण बोललो जाऊ दे, असू दे। 1-2 वेळेस एक्सपिरियन्स येणार, त्याच्यानंतर भाव आपल्याला जे मार्जिन असतं ते करायला जमेल। आणि इन केस फ्युचरमध्ये या गोष्टींची सवय पाहिजे माणसाला, नाही का। भाजीपाला मला घेता येतो, बट मार्जिन नाही करता येत, ते लोक ऐकतच नाही। जर तुम्हाला हॅप्पी राहायचं असेल ना मित्रांनो, एक सिंपल सांगतो मी तुम्हाला, तुमच्या फॅमिलीला टाइम देणं शिका। खूप एन्जॉय। ते तुमची आई असो, वडील असो, बहीण असो, बायको असो, मुलं असो, कोणालाही तुमच्या फॅमिली सोबत राहायला शिका। झालंय मित्रांनो। तर मित्रांनो, आता दुपारची झोप झालेली आहे, त्याच्यानंतर आता मेथीचे लाडू आई बनवते। तर आता तेल गरम झालेलं आहे, ठीक आहे, गूळ फोडून झालेला आहे, काजू बदाम त्याला पण मिक्सरमध्ये थोडंसं नॉर्मल हे केलेलं आहे, मिक्स केलेलं आहे, ठीक आहे, कट केलेत त्यांना। आणि त्याच्यानंतर मेथी पण तळून झालेली आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर अजून शिंगाड्या पीठ, ठीक आहे, ते पण टाकून झालेलं आहे। हे कसलं पीठ आहे? गव्हाचं पीठ आहे, त्याला जरा गरम केलं जातंय। आणि हे तेल गरम केलेलं आहे, याला गुळामध्ये टाकायला लागेल, ठीक आहे। गुळ घेतलेला आहे, 1.5 किलो घेतलेला आहे गुळ, तेलचे 3 पाउच घेतलेले आहेत, ठीक आहे। तर अशा प्रकारे, आणि काजू बदाम पण घेतलेले आहेत। तर आता बघू पुढचं कसं बनतंय। तर गुळमध्ये गरम तेल टाकलंय मित्रांनो, ती ऍड होते मित्रांनो। आता गुळ आणि तेल मध्ये, गुळ मस्त एकदम गरम करून त्याचं मिक्सर केलंय, ठीक आहे। आता मेथी ऍड केली थोडीशी, ठीक आहे, त्याला मस्त मिक्स करून घ्यायचंय, ठीक आहे। त्याच्यानंतर हे कसलं पीठ आहे? गव्हाचं पीठ आहे, ज्याला आपण गरम केलं होतं, ठीक आहे। चमचा गेलेला आहे पाण्यात, 1 मिनिट। चमचा तेलात पडला होता मित्रांनो, हा वाला दुसरा चमचा घेतला, कारण की तेलात हात नाही घालू शकत ना, विषय गंभीर झालेला आहे तिथं।
शिंगाड्या पीठ आहे मित्रांनो, याच्यामध्ये अजून थोडं ॲड करावं लागेल. बघा इसा सगळं टाकले ते म्हणा चूक आलो आई बोलली तर चालेल. मिक्स केलेलं आहे मित्रांनो, त्याचं ॲड केलं जातं आहे मित्रांनो. आता तर त्याला मिक्सरमध्ये अगोदर मिक्स केलं गेलं होतं, मिक्सरमध्ये ग्राइंड केल्यानंतर आता त्याच्यामध्ये टाकलेले खसखस. आता हे काय म्हणून हे बदाम काजू, अजून आहे बदाम काजू, ते होतं मिक्सरमध्ये होतं ते बांधत. आणि हे अजून हे बदाम काजू ॲड झालेले आहेत मित्रांनो, कारण की बदाम काजूशिवाय टेस्ट नाही येणार मित्रांनो. पाहिजे ते पण असायला पाहिजे त्याच्यात. तर आता मिक्सअप चालू आहे. मेथी उरलेली आहे थोडीशी, ठीक आहे. मेथीचं जे पीठ केलेलं होतं ना ते उरलं आहे. आता ही पिशवीमध्ये खोबरं आणि खारीक याला पण पिसून घेतलेलं होतं आणि ते पण ॲड केलं जातं आहे आता. हे बघा मित्रांनो, खारी खोबऱ्याशिवाय त्याच्यामध्ये ताकद येणार नाही असं याचं म्हणणं आहे. प्रोटीन्स वगैरे भेटतील, ठीक आहे, एनर्जी भेटेल नीताला आणि लवकर ती बरी होईल. म्हणजे बरी आहे ती लवकरात लवकर, म्हणजे आता खानपेन होईल तर मग ते पुढे जाऊन त्रास नाही होणार, ठीक आहे. कारण की एक आई बाळाला जन्म देते म्हणजे ते खूप मोठी गोष्ट आहे. बघा मित्रांनो, सुंदर असा सुगंध येतोय, तोंडाला पाणी येते माझ्या. डिंक पण टाकण्यात येतो मित्रांनो. तर डिंक आणि खसखस ॲड केलेलं, त्याच्याने डोकं वगैरे नाही दुखत. ते कुरकुरीत आहे, हा एकदम कुरकुरीत आहे मित्रांनो. ऑलमोस्ट डन झालेलं आहे मित्रांनो. आता जेव्हा बांधून होतील तेव्हा मी दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, लाडू बांधतोय आता. ते ॲक्च्युली गरम होतं ना, तर थोडी मदत करतोय आईला. हे बघा, आपल्याला पण जमतं राव. हा हे बघा, म्हणजे थोडंफार डिझाईन कमी असली तर मी आईकडे देतो. मग आई त्याला थोडंसं अजून मॉडिफिकेशन देते. मॉडिफाय केल्यानंतर ते ॲक्च्युली गरम आहे ना, मग 2 लोक लागतील त्याला. ॲक्च्युली गरम गरम बांधले ना तर त्याला एकदम परफेक्ट टेस्ट वगैरे पण येते आणि व्यवस्थित कुरकुरीत बांधला जातो तो लाडू. थंड झाला ना मजा नाही राव, असं आईचं म्हणणं आहे. समजलं ना. आता मी तुम्हाला दाखवतो. ऑलमोस्ट डन झालेलं आहे, थोडंसंच राहिलं आहे तरी बऱ्यापैकी आम्ही लवकरात लवकर 5-10 मिनिटात हे करून घेतले. तर हे बघा, माझे 2 हात भरलेत ना, तर म्हणून मोबाईल असा परफेक्ट नाही ठेवता आला मला. लाडू हे बांधून झालेले आहेत मित्रांनो. हे बघा, गोल किटिंग, ठीक आहे, गांधीजीच्या टिकल्यासारखे. तर मित्रांनो, आईचे जे मेथीचे लाडू आज जे आईने बनवले तो ब्लॉगमध्ये टाकायचा असा उद्दिष्ट होता की आईसोबत एक आठवणूक राहायला पाहिजे, ठीक आहे. आणि तिने एवढी मेहनत केली तर ते पण आपण अपलोड करायला पाहिजे असं माझं मन म्हणत होतं. त्यासाठी मी हे केलं आजचा व्हिडिओ. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, ठीक आहे. बाय बाय गाईज, थँक्यू सो मच.